सध्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे आणि या अंतर्गत 12 आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते। हे सर्व 12 आमदार ठाकरेंच्या पक्षातील आपल्यासोबत राम कदम साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे, शिवसेनेला म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा सेटबॅक कसं आहे की मी काल उबाटाच्या नेत्यांची वक्तव्य पाहत होतो आणि अजूनही अहंकार त्यांचा संपला नाही। सचिन भाऊ अहिर एक महाराष्ट्रातलं मोठं नाव, एक दिग्गज नेता, ते जेव्हा सोडून जातात त्याच्यानंतर ह्यांचे उबाटाचे नेते म्हणतात आम्हाला फरक पडत नाही, आम्हाला फरक पडत नाही। हे विधान अहंकाराचं आहे आणि या अहंकारामुळे ह्यांना मंत्री सोडून गेले, खासदार सोडून गेले आणि जर हा अहंकार जर कायम राहिला तर भविष्यात त्यांना बंगल्यावर हम दो हमारे दो अशी पाठी लावावी लागेल। आणि मुळामध्ये हे होतंय कशामुळे? 2019ला ज्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार, त्या विचाराच्या बाबत स्वतः उबाटाच्या प्रमुख नेत्यांनी जेव्हा महागद्दारी केली, त्या महागद्दारीमुळे सगळे लोक यांना सोडून गेले। आणि आता मी तर ऐकतोय की सभागृहामध्ये जे उरलेले जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता, धुसफूस, घालमेल सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत, त्यांच्यामध्ये देखील चर्चा सुरू झाली आहे की आपण देखील खऱ्या शिवसेनेसोबत जावं। तर एवढं सगळं होत असताना जर उबाटाच्या नेत्यांचं आम्हाला काही फरक पडत नाही असं तर विधान येत असेल तर आपण यांचा अहंकार कुठल्या टोकाला गेलाय हे आपण पाहू शकतो। आदित्य ठाकरे म्हणतात की हे ऑपरेशन टायगर नाही आहे, ऑपरेशन देवेंद्र आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पदावरून काढण्यासाठी केलं गेलेलं हे सगळं षडयंत्र आहे। स्वतःचा पूर्ण महाल उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर सुद्धा यांना चिंतन करायचं नसेल, स्वतःच्या चुका शोधायच्या नसतील आणि इकडे तिकडे बोट दाखवायचं असेल तर ह्यांना यांची विधानं लखलाभ लाभवत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रात मजबूतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। फक्त इकडे तिकडे बोटं दाखवून चर्चेला दुसऱ्या ठिकाणी फिरवण्याचं काम करतात। ठीक आहे, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा। ऑपरेशन कोणाचं झालं आहे आणि वारंवार कोणाचं ऑपरेशन होतं आहे, कोण करतं आहे, का करतं आहे हे पूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि थेट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरती राम कदम यांनी निशाणा साधला आहे। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।